ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते जानकी पासून. तर आता इथे जानकी आग लावते. तर आता इथे तो गोल जो असतो प्रियाच्या अवतीभवती तो पुरा पेट घेतो. तर आता इथे त्या आगीमध्ये ट्रॅप होते प्रिया. तर आता ती इकडे तिकडे बघायला लागते. तिला आता भीती वाटायला लागते. काय हे म्हणून वाचवा वाचवा असं म्हणायला लागते. ती जोर जोरात रडायला लागते बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता इथे पाठीमागून सायली, अर्जुन, प्रतिमा आणि अश्विनी येतात. तर सुमन आणि कल्पना सुद्धा येतात. तर आता इथे बाकी सगळे राऊंड करून थांबतात तिच्या अवतीभोवती आणि आग लागलेली असते आणि सगळे बघत असतात तिच्याकडे अपराधीसारखं. तर तिला काय करायचं सुचतच नाही. काय प्रिया असं म्हणते आता इथे सायली. काय प्रिया आता कसं वाटतंय? मगाशी प्रतिमा त्यांना भाजलं असतं तर तुला फरक पडत नव्हता असं म्हणते सायली. तू त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाहीस. आता हे जे तू आगीत अडकलेस ना त्याचाच परिणाम आहे असं म्हणते सायली. तन्वी रविराज किल्लेदार मग तुझ्या आईला वाचवायला आत का नाही गेलीस असं म्हणतो अर्जुन. अशी मुलगी कोणाच्याही पोटी नको जन्माला यायला असं म्हणते आता इथे कल्पना. मला तर लाज वाटते की तू माझी सून आहेस असं म्हणते कल्पना. ही अशी मुलगी माझी बायको आहे. मी मागच्या जन्मी काय पाप केलं होतं माहित नाही की अशा मुलीशी मी लग्न करून बसलोय असं म्हणतो तो. तर आता इथे प्रिया म्हणते मला इथून बाहेर काढणार आहात का तुम्ही? अश्विन मला इथून बाहेर काढ. ही आग विझावं ही आग विझावं असं म्हणते आता प्रिया. तुम्ही बघत का उभे आहात? मला वाचवा असं म्हणते आता प्रिया. अरे देवा असं म्हणते जानकी. अगं एवढी सगळी आग लागली आहे. जा पटकन फायर ब्रिगेडला कॉल कर असं म्हणते आता जानकी. नाही नाही नको नको मी ना फायर एक्सटिंग्विशर शोधते. अगं कशाला? त्यापेक्षा ना आपण कुणाला तरी फोन लावूया मदतीसाठी असं म्हणते जानकीने. ऍक्टिंग करते आता ती जी प्रिया ऍक्टिंग करत असते ना जेव्हा प्रतिमा आत असते तेव्हा ते सगळं ते करून दाखवतात. एखादी व्यक्ती अगदीच जळत असताना हे असं काहीतरी बोलायचं असतं. हो ना प्रिया असं म्हणते आता इथे सखी. तर प्रिया म्हणते मला बाहेर काढा माझा जीव वाचवा असं म्हणते प्रिया. प्रतिमा त्याचा जीव जात होता तेव्हा तू काय केलंस असं म्हणते जानकी. वाचवण्याचा प्रयत्न केला असते ना वेळ काढत बसलीस. फक्त वेळ काढलास. तुला वाचवायला आता कोणीही येणार नाही असं म्हणते आता सखी. तुझ्या सगळ्या चुका तुझ्या सगळ्या घरातल्या लोकांसमोर यायला लागलेत. तुला इथून पुढे निखारांवरच चालायचं आहे असं म्हणते आता इथे सखी. तर आता इथे प्रिया म्हणते अश्विन अश्विन अळे माझा चळून कोळसा होईल तू काय बघत थांबलायस असं म्हणते प्रिया. तर आता इथे अश्विन म्हणतो मी तुला त्याच्या आधी प्रत्येक वेळेला वाचवलंय पण आज नाही. आज तुझं नशीब आणि तू असं म्हणतो आता इथे अश्विन. आजवर तुझ्यावर आम्ही तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत आलोय. तू कधी ना कधी सुधारशील ह्याची वाट बघत राहिलो पण जी मुलगी आपल्या आईच्या मदतीला धावून जात नाही तिला का माया लावायची असं म्हणते आता इथे सुमन. आई आई असं म्हणते प्रिया. अहो तुम्ही तरी वाचवा मला असं म्हणते प्रिया. आता आम्हाला तर खरं तर तुझी आई म्हणून खूप काळजी वाटायला हवी असं म्हणते प्रतिमा. पण उलट मला वाटतंय की तुला योग्य शिक्षा मिळतेय. तुझ्यासारख्या निष्ठुर मुलीला हे असे चटके बसायलाच हवे असं म्हणते प्रतिमा. आई अगं तुझ्या पोटी जन्म घेतलाय मी असं म्हणते प्रिया. मला असा मरताना बघू शकशील का? आई मी जाईन प्लीज प्लीज मला वाचव असं म्हणते आता इथे प्रिया. मग अशी जानकी मला काय म्हणाली माहितीये? जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा आपल्याला ते जाणवतं. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. आज मला कळतंय मला तुझ्याबद्दल प्रेम का जाणवत नाहीये. कारण तुझ्या मनात माझ्याबद्दल काडीचंही प्रेम नाही. तर आज कल्पनाला साधं चटका बसला होता तर सायलीने घर डोक्यावर घेतलं असं म्हणते प्रतिमा. आणि तुझी आई आगीत जळतीये मरतीये असं वाटत होतं तुला पण तू त्या खोलीमध्ये गेली नाहीस तन्वी असं म्हणते आता इथे प्रतिमा. नाही 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 इतक्या निर्दय मुलीला मी जन्म दिलेला असूच शकतच नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला नाही वाटत तू माझी मुलगी आहेस असं म्हणते आता इथे प्रतिमा. तू माझी मुलगी वाटतच नाही असं म्हणते प्रतिमा. जानकी सखी गेले कित्येक दिवस प्रतिमा त्या एका विचित्र फेऱ्यात अडकल्या होत्या. मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्नही करत होते पण आज तुमची मदत झाली आणि आज तुमच्यामुळेच प्रतिमा त्याला हे कळलंय की तिच्या आणि तन्वीमध्ये कोणताही बॉन्ड नाही असं म्हणते आता इथे अर्जुन. आणि असूही शकत नाही. या मुलीपासून आम्ही जितके दूर राहू ना तेवढंच बरं आहे असं म्हणते कल्पना. खरं सांगू का आमच्या या प्रयत्नामुळे प्रतिमा त्याच्या मनातली घालमेल गेली यातच आम्हाला आनंद आहे. हो ना असं म्हणते आता इथे जानकी. ऍक्च्युली आम्ही सायली वहिनी आणि अर्जुन जिजू यांचे आभार मानायला हवेत असं म्हणते सखी. एका आईला समाधानकारक उत्तर मिळवून देण्याची संधी आम्हाला या दोघांमुळेच मिळाली. खरंच मनापासून थँक्यू असं म्हणते सखी. अरे तुम्ही बोलत का उभे आहेत असं म्हणते प्रिया. मला वाचवा म्हणून ओरडायला लागते ती. मला बाहेर काढा इथून असं म्हणते ती. एक गप असं म्हणते जानकी. तुझा जीव जाईल एवढा मोठा रिंगण नाहीये. हो पण जरा लहान सहान चटके सोसावे लागतील. पण तुझी पापं केली आहेस ना ह्याच्या पुढे काहीच नाही असं म्हणते जानकी. सायली ते असं म्हणते सखी आमचं काम झालंय आम्ही निघू असं म्हणतात त्या. तर आता सायली म्हणते हो अशाच भेटत राहू असं म्हणते सायली. कधी तुम्ही माझ्या मदतीला याल मी कधी तुमच्या मदतीला येईल. अशीच मैत्रिणी निभावू असं म्हणते आता इथे सायली. तर हो का असं म्हणते आता इथे जानकी. तर आता त्या दोघी निघून जातात. अश्विन प्लीज मला वाचवा असं म्हणते आता इथे प्रिया अश्विनला. आई अगं तू तरी काहीतरी कर असं म्हणते प्रिया. वाचवा मला असं म्हणून रडायला लागते आता इथे प्रिया. जोर जोरात बघा प्रेक्षक आणि बावळट अश्विन तिथे समोर थांबलेला असतो. तर आता प्रिया अवतीभोवती बघते. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता इथे प्रिया आपल्या खोलीमध्ये आलेली असते. डोकं धरून बसलेली असते ती. गार पाण्याने आंघोळ केल्यावर कुठेतरी आग विझल्यासारखं वाटतंय. असं वाटत ना की मी आगीत जळून खाक होती की काय असं म्हणते प्रिया.
किती चटके बसलेत. तर आता इथे प्रिया विचार करायला लागते, त्या जानकी आणि सखीने मला अंगणीच्या रिंगणात ढकललं, ह्याचा बदला मी कधी ना कधीतरी घेईनच असं म्हणते प्रिया. मला चांगलं माहिती की त्यांना सांगणारे अर्जुन आणि सायली होते आणि त्यांना वाटलं असेल मी खचून जाईन, हा टेकेन. त्यांना माहित नाही अशी तो ना पूर्ण होणार आहे ते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे रात्रच असते. तर आता इथे रविराज घरी येतो सुभेदारांच्या. प्रताप प्रताप ओरडत येतो आता इथे रविराज. प्रतिमा असं म्हणतो आता इथे रविराज. तर प्रिया ऐकते रविराजचा आवाज. तर ओरडायला लागतो रविराज, कुठे आहेत सगळे म्हणून ओरडायला लागतो तो. खूप जोरात ओरडत असतो बघा प्रेक्षकावर रविराज, खूप जोरात. किलेदार किलेदार असं म्हणते आता इथे प्रिया. किलेदार इथे कशाला तडमडला आता असं म्हणते आता इथे प्रिया. तर आपलं ती कानातल्या घालून घेते. तर आता तिथून निघते बघा प्रेक्षक प्रिया, टावेल वगैरे ठेवून तयार होऊन. तर आता ती ऐकायला थांबते सगळं. हे सगळं काय झालंय असं म्हणतो प्रताप. का चिडायला काय झालंय असं म्हणतो आता इथे प्रताप. मग चिडू नये तर काय करू असं म्हणतो आता इथे रविराज. तर प्रिया हे सगळं बाहेर थांबून ऐकत असते. तुम्ही तन्वीला अजूनही घरात ठेवले असं म्हणतो आता इथे रविराज. मला वाटलं होतं तिचे सगळे उद्योग कळल्यावर तिला तुम्ही आतापर्यंत घराबाहेर काढला असेल, पण आता असं समजतंय की ती ह्याच घरात स्टोरूम मध्ये राहते असं म्हणतो आता इथे रविराज. ती आपल्या नवऱ्याची एकनिष्ठ नाही राहू शकत, पूर्ण आईच्या आयुष्यावर उठली आहे. तिला घराबाहेर हकलण्यासाठी कसला मुहूर्त शोधताय असं म्हणतो आता इथे रविराज. अहो जरा शांत व्हा ना प्लीज असं म्हणते प्रतिमा. का शांत हो असं म्हणतो आता इथे रविराज आणि जोरात रडतो तो प्रतिमावर. आणि तू तू जबाबदार आहेस या सगळ्याला असं म्हणतो रविराज प्रतिमाला. तिचे सगळे अपराध माहीत असूनही कायम तिला पाठीशी घालत आलीस असं म्हणतो रविराज. भाऊजी असं म्हणते सुमन, तुम्ही वहिनींवर चिडू नका ना असं म्हणते सुमन. अहो त्यांचा गोंधळ होतो कारण काही झालं तरी तन्वी त्यांची मुलगी आहे. तन्वी माझी मुलगी नाही हे मी तिला अजिबात माझी मुलगी मानत नाही असं म्हणतो रविराज. आता खूप चिडलेला असतो बघा प्रेक्षकावर रविराज, खूप जास्त चिडलेला असतो तो. आणि सगळे सुभेदार मंडळी थक्क असतात. मी तर फक्त कल्पना आणि प्रतापला हे सांगायला आलोय की ह्या मुलीला घरामध्ये थारा देऊ नका असं म्हणतो रविराज. अरे रविराज, ती या घरात राहत असली तरी आमचं तिच्याशी काही नातं नाही आता असं म्हणतो आता प्रताप. तर आता इथे प्रिया म्हणते, आता ह्या रविराजचे पण कान भरले कुणी, आता ह्या प्रतिमाला मस्का मारायलाच हवा असं म्हणते आता इथे ती. डॅड आणि मम्मा सोडून मी सुद्धा तन्वीशी एक अक्षर सुद्धा बोलत नाही असं म्हणतो आता इथे अश्विन रविराजला. ह्या क्षणाला आमचं कायद्याने लग्न झालं असलं तरी मी तिला बायको मानत नाही असं म्हणतो अश्विन. तर प्रिया हे सगळं ऐकत असते. सिनियर तू जरा शांत हो आधी असं म्हणतो आता इथे अर्जुन. आम्ही जरा बसून बोलूया ना नेटपणी असं म्हणतो आता इथे तो. तर सायली म्हणते, हो रविराज काका, तुम्हाला अजूनही बऱ्याच गोष्टी माहित नाही तसं म्हणते आता इथे सायली. तर आता रविराज परत शॉक होतो अजून काय म्हणून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, हो आता आणखीन काय शिला काय माहित असायचं असं म्हणतो रविराज. तर आता प्रिया येते बघा प्रेक्षक आतमध्ये. बाबा बाबा म्हणत ती पाय पकडते आता इथे प्रिया येऊन. बाबा प्लीज प्लीज असा ड्रामा करायला लागते ती. तर आता रविराज आपला डोकंच पकडतो. तर आता सायलीने अर्जुन एकमेकांकडे बघतात. बाबा आता फक्त तुमचाच आधार आहे असं म्हणते प्रिया. मी चुकले, माझ्या मूर्खपणामुळे आणि माझ्या नवऱ्याला गमावलंय. आता मी तुम्हाला नाही गमावू शकत असं म्हणते आता इथे प्रिया. प्लीज प्लीज असं म्हणते ती. तर आता इथे रविराज खूप जास्त चिडलेला असतो. तर आता तो म्हणतो, मी काय तुला इथे माफ करायला आलेलो नाहीये, फक्त प्रताप आणि कल्पनाला हे सांगायला आलोय की तुला या घरामध्ये थारा देऊ नका असं म्हणतो रविराज. तर आता इथे प्रिया बघते इकडे तिकडे. तर आता प्रिया म्हणते, नाही 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 बाबा, निदान तुम्ही तरी मला समजून घ्या असं म्हणते आता इथे प्रिया. अहो मी खरंच सुधारण्याचा प्रयत्न केला होता. मी हवं तर तुम्ही आईला विचारा तिला जशी सून हवी होती ते सगळे गुण मी माझ्यात आणण्याचे प्रयत्न केले होते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सगळे बघत असतात तिच्याकडे. बाबा मी तुम्हाला शपथ देऊन सांगते, माझा पाय घसरला होता. आदिराजचा आणि माझा काहीच संबंध नाहीये. हे सगळं हे अर्जुन सायली करतायत असं म्हणते प्रिया. माझ्याबद्दल खोडं नाटं पसरवतायत. प्लीज प्लीज, मला सगळं कळलेलं आहे तन्वी असं म्हणतो रविराज. तू जाणीवपूर्वक पुणाजीची तब्येत बिघडावी म्हणून असला काढा करून दिला होतास. खोटा आहे असं म्हणतो तो. सायलीला जिनावर ढकलून दिलास. खोटा आहे का हे असं म्हणतो रविराज. खोटं आहे, हे सगळं खोटं आहे असं म्हणते आता इथे प्रिया. मी सिद्ध करेन. अर्जुन सायली खोटं बोलतील, मला काही तुला सिद्ध करायला सांगत नाही असं म्हणतो रविराज. तुझ्यापेक्षा अर्जुन आणि सायली वरती माझा जास्त विश्वास आहे असं म्हणतो रविराज. अगं लाज वाटते मला तुझा बाप मानून घ्यायची असं म्हणतो आता इथे रविराज. मी इथं फक्त एवढंच सांगायसाठी आलो होतो, प्रताप ह्या मुलीला घराबाहेर काढा असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे सुभेदार मंडळी सगळे बघतच असतात बघा प्रेक्षक, आणि प्रताप खाली मान करून बघत असतो, त्याला समजतच नाही काय करावं म्हणून. तर आता इथे सगळे शॉक झालेले दाखवले. तर आता इथे रविराज तेवढेच म्हणून तिथून जात असतो. अरे रविराज असं जाऊ नकोस, आम्ही तुला चिडून नाही जाऊ देणार असं म्हणतो आता इथे प्रताप. हे बघा भाऊजी, तुम्ही आज इथे राहा, उद्या शांतपणे बोलूया असं म्हणते कल्पना. तर नाही असं म्हणतो रविराज. हो रविराज काका, चल मी तुला गेस्ट रूम मध्ये घेऊन जाते असं म्हणते आता इथे अस्मिता. माझ्या मुलीमुळे तुम्हाला सगळ्यांना इतका त्रास झालाय, कुठल्या तोंडाने राहू मी इथे असं म्हणतो आता इथे रविराज. अरे रविराज, आपल्या इतक्या वर्षाचं नातं आहे, तिच्यामुळे तुटणार आहे का असं म्हणतो प्रताप. रविराज काका, तुझं दुःख जास्त मोठं आहे की माझं असं म्हणतो अश्विन. हे मला खरंच माहित नाही, फक्त एवढं सांगेन की डोक्यात राग धरून इथून जाऊ नकोस असं म्हणतो अश्विन. इथेच थांब असं म्हणतो तो. तर आता इथे इमोशनल होतो जरा रविराज. तर अर्जुन सायली पण इमोशनल होतात. आमच्या घरावर हे जे तन्वी नावाचं संकट आहे ना, हे सगळं आपल्याला सगळे मिळून फेस करायचं असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता सगळेजण एकत्रित येऊन
प्रियाला धडा शिकवणार आहेत बघा प्रेक्षक हो. हे संकट जितक्या लवकर दूर होईल जितकं बरं असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे प्रियाचा चेहरा उतरतो. मी थांबतो गेस्ट रूम मध्ये असं म्हणतो रविराज आणि जातो तो आता इथे गेस्ट रूम मध्ये. तर आता बाबा बाबा करत आता प्रिया जात असते त्याच्या पाठीमागून. तर आता इथे प्रतिमा म्हणते थांब, त्यांच्याशी बोलायला जाऊ नकोस असं म्हणते आता इथे प्रतिमा. आत्ता नाही कधीच नाही असं म्हणते आता प्रतिमा. त्यांची आणखीन चिडचिड होता कामा नाही असं म्हणते प्रतिमा. आत्या असं म्हणतो आता अर्जुन, आपण जरा जाऊन इंजिनियरशी बोलून येऊया असं म्हणतो तो. तर हो असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे अर्जुन सायली प्रतिमा जातात बघा प्रेक्षक बोलायला रविराज सोबत. तर प्रिया तिथे थांबलेली असते. आता मी बाबाचा राग कसा घालू असं म्हणून ऍक्टिंग करत असते प्रिया सगळ्यांसमोर. तुम्हा सगळ्यांना कसं समजावू की मी निर्दोष आहे असं म्हणते प्रिया. प्रयत्न सुद्धा करू नकोस कळलं ना असं म्हणतो आता इथे अश्विन. तुझ्या खोटेपणाचा कंटाळा आलाय मला आता असं म्हणते आता इथे अस्मिता. कल्पना चल असं म्हणतो प्रताप. त्या मुलीचं मला तोंडही बघायचं नाहीये. तर आता इथे सुमन काकू तू तरी ऐकून घे असं म्हणते प्रिया. तर सुमन पण निघून जाते तिथून. या सगळ्यांचं डोकं फिरलं इथे असं म्हणते प्रिया. कुणाकुणासमोर लोटांगण घालायचंय काय माहित आता असं म्हणते प्रिया. देव जाणे. तर आता खूप चिडलेली असते ती. तर आता इथे रविराजला भेटायला गेलेले असतात प्रतिमा सायली आणि अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते रविराज काका तुम्ही काय इतका त्रास करून घेताय. प्रियाचं या असं वागणं आपल्यासाठी नवीन आहे का असं म्हणते ती. पण तिचा हा सगळा प्रकार तर नवीनच आहे ना. तिचा स्वभाव माहिती होता मला, पण असं पाय घसरेल असं वाटलं नव्हतं मला. अश्विनला कसं तोंड दाखवायचं आम्ही प्रतिमा असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. सिनियर असं म्हणतो अर्जुन. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे असं म्हणते आता प्रतिमा. अर्जुन अरे तुम्ही तिला अजूनही तुमच्या स्टोरूम मध्ये का ठेवलंय असं म्हणतो आता इथे रविराज. हाकलून द्या तिला घरातून ताबडतोब असं म्हणतो रविराज. सगळं होईल सिनियर असं म्हणतो अर्जुन. ती वेळ सुद्धा येईल. अरे हो पण तुम्ही सगळे मिळून तिला का पाठीशी घालताय असं म्हणतो तो. तिची जागा नाही आहे या घरामध्ये. जसं तिला माझ्या घरामध्ये प्रवेश नाही आहे ना तसाच तिला ह्या घरामध्ये सुद्धा प्रवेश असता कामा नये असं म्हणतो रविराज. अहो पण असं म्हणते प्रतिमा. तू गप्प बस जरा असं म्हणतो आता इथे रविराज. ह्या सगळ्या गोष्टीला तू पण जबाबदार आहेस असं म्हणतो रविराज. आणि जेव्हा जेव्हा मी तिला शिक्षा करायला गेलो तेव्हा तेव्हा तिच्या पाठीशी उभी राहिलीस. तर आता प्रतिमा रडत असते. अगं आईची माया इतकी पण आंधळी राहून चालत नाही असं म्हणतो रविराज. रविराज काका तुम्ही वस्तुस्थितीच्या अगदी उलट बोलताय. प्रतिमा त्यांच्या मनात प्रियाबद्दल आंधळी माया नाहीच आहे. उलट त्यांना आता अशी शंका यायला लागलीये की प्रियाशी खरंच त्यांचं काही नातं आहे की नाही असं म्हणते आता इथे सायली. तर म्हणजे असं म्हणतो रविराज. म्हणजे गेले काही दिवस मला. तर आता सगळं सांगते बघा प्रेक्षक हो प्रतिमा रविराजला. तर आता फ्लॅशबॅक मधून काय काय घडलं ती सगळं सांगते तर रविराजला. तन्वी तुला आज येता येईल का ग जेवायलाच ये असं म्हटलेली असते ना प्रतिमा. तर ती कसं जेवायला बोलवली असते प्रियाला हे सगळं सांगते ती. तर आता ताट दिल्यावर म्हटलेली असते प्रिया की हा सगळा मेनू तू ठरवलेस का असं म्हटलेली असते ना प्रिया. हो का ग असं म्हणते प्रतिमा. हे रोज आमच्या इथे पण असतं ना असं म्हणते प्रिया. पोळी भाजी वरण भात हे सगळं तर मला बनवायला लागतं असं म्हटलेली असते ना प्रिया. हे सगळं आता फ्लॅशबॅक मधून सांगत असते ती रविराजला आणि रडत असते प्रतिमा. तू लहान असताना मी तुझ्या केसांना तेल लावायचे ना तन्वी तेव्हा तू दिवसभर घडलेलं सगळं मला सांगायचीस. किती बोलून किती नको असं व्हायचं तुला. हो तेव्हा होतं पण आता मला काही बोलायला बोर होतंय असं म्हटलेली असते ना प्रिया. हे सगळं सांगते ती रविराजला. ह्याला काय अर्थ आहे. आई आगीत अडकली आहे ह्यात माझा काय दोष आहे असं म्हटलेली असते ना सगळं सांगते ती. तुला तुझी आई अजिबातच महत्वाची वाटत नाही का ग असं म्हटलेली असते ना सखी. ती महत्वाची आहे पण मला माझा जीव सुद्धा महत्वाचा आहे ना असं म्हटलेली असते ना प्रिया. हे सगळं सांगते ती. तर मी फोन करते असं म्हटलेली असते ना. ड्रामा सगळं सांगते आता ती प्रतिमा रविराजला. रविराज पण विचार करायला लागतोय सगळा प्रकार काय म्हणून. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. इतक्या वर्षांनी आमचं कुटुंब एकत्र आलं होतं आणि आता तन्वीच्या आईला असं वाटतंय की ती तिची मुलगीच नाहीये आणि बापाच्या मनात तर तिच्याबद्दल फक्त रागच भरलेला आहे असं म्हणतो तो. किती कमनशिबी आई बाप आहोत ना आपण असं म्हणतो तो. रविराज काका असं म्हणते सायली. तुम्ही प्रियाच्या बाबतीत दुर्दैवी ठरला असाल पण तुम्हाला आणखीन एक मुलगी आहे हे विसरू नका असं म्हणते सायली. तुम्ही मला जन्म दिलेला नसला ना तरीही मरेपर्यंत मी स्वतःला तुमचीच मुलगी समजणार आहे. मला तुझ्यामुळेच तर कळलं सायली असं म्हणते प्रतिमा. एका मुलीने तिच्या आईवर प्रेम करणं म्हणजे नक्की काय असतं. सायली असं म्हणतो रविराज. मला फक्त एकच पोरगी आहे आणि ती म्हणजे तू असं म्हणतो रविराज. तर आता इथे खूप खुश होते सायली. प्रियाच्या वागण्याची झळ आम्हाला बसू नये म्हणून तू किती धडपड केलीस माहितीये ना मला असं म्हणतो रविराज. ही तुझी लढायची पद्धत निस्वार्थीपणा ही आतापर्यंत फक्त मी प्रतिमातच पाहिले. म्हणजे तू प्रतिमाची लेक झालीस ना असं म्हणतो रविराज. तर आता इथे रविराज आणि प्रतिमा बघा प्रेक्षक मिठी मारतात सायलीला. तर प्रतिमा आणि सायलीची छान मिठी दाखवली आहे. तर आता इथे सायली येते आणि रविराजला पण मिठी मारते. तर आता इथे ते तिघा एकमेकांशी खूप प्रेम करतात आणि सगळा अर्जुन बघून खूप खुश होत असतो. तर आता इथे अश्रू पुसते सायली. रविराजने म्हणते डोळ्यातनं पाणी काढू नका आता चला 2-2 घास जेवून घ्या असं म्हणते सायली. नको सायली असं म्हणतो आता इथे रविराज. खरंच सिनियर असं म्हणतो अर्जुन. तुझ्या या मुलीचा सगळं ऐकणं या घरात कंपल्सरी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तिला नाही म्हणायची हिंमत नाही बाबा. तुला कशी काय आली हिंमत असं म्हणतो अर्जुन.
सॉरी माझी पण हिंमत नाहीच म्हणत होता इथे रविराज. तुझ्या लेकीने डोळे वटारले प्रतिमा, आता चल जाऊन खाऊया असं म्हणत होता इथे रविराज. तर आता सगळे हसतात. शाबाश असं म्हणते सायली. चला तर आता इथे सगळेजण जेवायला बसतात. अर्जुन सायलीला ही भाऊजींची समजूत काढायला जमलं नसेल का असं म्हणते सुमन. नाहीतर एव्हाना ते बाहेर आले असते असं म्हणते आता इथे सुमन. तर सगळे वाट बघत असतात बघा प्रेक्षक. रविराज, प्रतिमा, सायली, अर्जुनची. सुमन सायली एखाद्याची समजूत काढायला गेली आणि तिला नाही जमलं असं कधी झालंय का असं म्हणतात इथे प्रताप. तर सगळे हसतात. हे बघा आलेच असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे जेवायला आलेले असतात रविराज, प्रतिमा आणि सायलीने. अर्जुन या बसा असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे रविराज बसतो जेवणासाठी. तर आता इथे अर्जुन पण बसतो. तर अस्मिता म्हणते चला जेवायला सुरुवात करूया, मला खूप भूक लागली असं म्हणते आता इथे अस्मिता. तर अस्मिता मला एक सांग, तुझ्या मुलाचं पोट भरलंय तेव्हाच तू आलेस नाही ती जेवायला असं म्हणतो अर्जुन. की आली स्वतः भूक लागली म्हणून असं म्हणतो अर्जुन. कशी आहेस ग तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. ग बस हा असं म्हणते अस्मिता. त्याला फीड करून झोपून आले मिस म्हणते आता इथे अस्मिता. मग बाळाला जास्त भूक लागते की तुला असं म्हणतो तो. अजिबात नाही असं म्हणते अस्मिता. तर आता अश्विन म्हणतो अरे दादा खरी गमत तर तेव्हा येते जेव्हा बाळाला आणि अस्मिता ताईला एखादाच भूक लागते असं म्हणतात इथे अश्विन. तर सगळे हसायला लागतात. मग अस्मिता ही बाळाला खाली ठेवते आणि लगेच इथे धावून येते. मम्मा मला पटकन जेवायला वाढ, मला भूक लागली असं म्हणतो अश्विन. अरे असं म्हणते अस्मिता. अहो किती नीचात रे तुम्ही, सगळ्या बहिणीला अशी खेळता असं म्हणतो आता इथे चैतन्य. हे पाठी बदलली बघ याने असं म्हणतो आता इथे अर्जुन. एक मिनिट पार्टी बी नाही बदलली, खरं ते बोललो असं म्हणतो तो. अस्मिताही स्वतःकडे आणि बाळाकडे लक्ष देण्यासाठी परफेक्ट बॅलन्स ठेवते असं म्हणतो चैतन्य. तुमच्यासारखी कठोर नाही येते, स्वतःच्या बहिणीचं कधी कौतुक करू असं म्हणतो तो. तूच रे तू चैतन्य असं म्हणते अस्मिता. सख्खे भाऊ ना वैरी झालेत माझे असं म्हणते अस्मिता. आणि मांडलेला भाऊ मदतीला धावतोय असं म्हणते अस्मिता. येस असं म्हणतो चैतन्य. काय चैतन्य तू तर अश्विन आणि अर्जुनची मस्करी सगळी फुस करून टाकलीस असं म्हणते आता इथे कल्पना. तर सगळे हसतात. बघ ना मम्मा कसा फ्लॉप आहे माणूस असं म्हणतो अर्जुन. तर सगळे खूप हसतात. रविराज असं म्हणतो प्रताप. तुझ्या चेहऱ्याचे हसू बघून खूप बरं वाटलं असं म्हणतो प्रताप. माझी आणि चैतन्याची ना अशीच जोडी असणार आहे. अर्जुन अश्विन तुम्ही काही बोला, आम्ही लक्ष देणार नाही असं म्हणते चैतन्याला अस्मिताने. येस असं म्हणतात ते. थोडाच आता इथे सचिन येतो आणि आता तो बघतो अस्मिताच्या बाजूला चैतन्याला. सचिन भाऊजी असं म्हणते आता इथे सायली. या ना जेवायला या, वाढू तुम्हाला असं म्हणते आता इथे सायली. सायली वहिनी ऍक्च्युली मला बाहेर जायचं असं म्हणतो सचिन. अस्मी मी जरा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जातोय, मला लेट होईल असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणते अस्मिता. बसताना थोडंसं तरी जेवण जा असं म्हणते सायली. ठीक आहे थोडं खाऊन जातो असं म्हणतो आता इथे सचिन. वाटते असं म्हणते ते. थांब सायली असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिनला घाय असेल ना, तो बाहेरच काहीतरी खायला असं म्हणते आता अस्मिता. येस अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. यू आर राईट, मला उशीर होईल त्यामुळे मी बाहेरच जेवायला जाईन असं म्हणतो तो. बाय एव्हरीवन असं म्हणतो तो. तर आता इथे इशारा करते सायली अर्जुनला. तर आता इथे खुश होतात ते. चैतन्याशी बोलायला लागल्यापासून अस्मिता ताईंमध्ये खूप बदल झाले. आता खऱ्या अर्थाने सचिनला ओळखायला लागले तसं म्हणते आता इथे सायली. अस्मिता आजपर्यंत सचिन कसाही वागला तरी त्याला तू पाठीशी घालायचीस, पण आता तू त्याचं वागणं सहन करायच्या मूडमध्ये दिसत नाहीस असं म्हणतो प्रताप. तर आता अस्मिता म्हणते का सहन करायचं, सचिन आता कोणत्या महत्वाच्या कामाला बाहेर पडला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असं म्हणते अस्मिता. त्याची सगळी सोय बाहेर होते तर त्याच्या खाण्यापिण्याची काळजी मी का करायची असं म्हणते अस्मिता. जाऊ देत मामा जेवण खूपच टेस्टी झालंय असं म्हणते अस्मिता. चला सगळ्यांनी सुरुवात करूया असं म्हणते अस्मिता. तर आता सगळ्या आनंदाने जेवत असतात डिनर. तर सायलीला बघून खूप आनंद होत असतो आणि अर्जुनला पण. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता रविराज बोलत असतो सगळ्यांची, सगळे एन्जॉय करत असतात बाळासोबत. तर आता चैतन्य म्हणतो अस्मिताला इथे ये म्हणून. तर आता चैतन्य घेऊन जातो अस्मिताला त्या बाजूला. तर आता चैतन्य म्हणतो चला म्हणजे मी दिलेली शिकवणीचा काहीतरी फायदा झाला, आता पुढच्यासाठी स्पेशल क्लास येतो असं म्हणतो. अशा बाबतीत बोलतोस तू असं म्हणते अस्मिता. असं काय करते, ह्या गुरुजींनी मोठी शिकवण दिली होती, आता तुला किती फायदा झालाय. गुरुजींनी काय सांगितलं होतं, आपला अनमोल रतन आपल्या इकडे ठेवावं आणि ती गोष्ट घरच्यांना सांगतेस की आता गुरुजींना ह्याचा खूप आनंद होतोय असं म्हणतो चैतन्याने. हसतो तो. तर अस्मिता पण हसते. हा सचिनचा कॉल आला होता आणि मी त्या कॉलमध्ये साक्षीचा आवाज ऐकला असं म्हणते अस्मिता. ते दोघं एकत्र होते असं म्हणते अस्मिता. हो असं म्हणतो आता इथे चैतन्य. आता ना सचिन कडून माझी कोणतीच अपेक्षा राहिलेली नाहीये. जाऊ दे, सचिन जे काय करतोय ना त्याची शिक्षा त्याला नक्की मिळणार आहे असं म्हणतो चैतन्य. त्याने एका अशा व्यक्तीचा हात पकडलाय ना जो त्यांना घेऊन बुडणार आहे. चैतन्य मला हे सगळ्याचा विचार सुद्धा करायचा नाहीये, आता मी फक्त माझ्या बाळासाठी जगणार आहे. या बात आहे अस्मिता. फायनली गुरुची की जय असं म्हणतो तो. गुरु चैतन्य की जय असं म्हणते आता अस्मिता. तर आता पाठीमागून अर्जुन सायली बघत असतात. तर आता इथे चैतन्य येतो. काय असं म्हणतो तो, संतोषचा ऍड्रेस मिळाला आपल्याला असं म्हणतो अर्जुन. त्याची बायको तिथेच आहे, आम्हाला तिथे लगेच जावं लागेल असं म्हणतो तो. चल लगेच निघूया असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य आणि सायली असतात. डॅड मम्मा आम्हाला जरा बाहेर जावं लागेल असं म्हणतो अर्जुन. काय तुमचा रोजचा हट्ट आहे रे हा असं म्हणते कल्पना. आता ना मला रोज सांगायचा कंटाळा आलाय की तुम्ही बाहेर जाऊ नका म्हणून असं म्हणते कल्पना. आई बाबा अहो आज कुठल्या परिस्थितीत आम्हाला बाहेर पडावंच लागणार असं म्हणते आता इथे सायली. कामच इतकं महत्वाचं आहे आणि तुम्ही काळजी करू नका, इन्स्पेक्टर सावंत आहेत आमच्यासोबत असं म्हणते सायली. अरे पण ती मुलगी असं म्हणतो आता इथे प्रताप. कोणी आमचं काही वाकडं करू शकणार नाही असं म्हणतो आता अर्जुन. आणि काका मी सुद्धा आहे त्यांच्यासोबत असं म्हणतो चैतन्य. प्रताप
तू मुलांना नको आवडू, त्यांना माहिती आहे काय करायचं ते, त्यांची काळजी घ्यायला ते समर्थ आहे असं म्हणतो रविराज. तर आता अस्मिता पण म्हणते त्यांना जायला द्या, तुम्ही काही रिॲक्ट करत नाही ह्याचा अर्थ मी हो समजतो असं म्हणतो अर्जुन. आम्ही जाऊन येतो असं म्हणतो अर्जुन. सिनियर थँक्यू सो मच असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन, सायली आणि चैतन्य निघून जातात. तर आता इथे अर्जुनच्या डोक्यात काहीतरी विचार येतो. सिनियर असं म्हणतो आता इथे अर्जुन, 1 मिनिट. तर आता इथे रविराज येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन सोबत बोलायला येतो तो. हे बघ मी घरात नसताना यावर नीट लक्ष ठेव, ती जर कुठे बाहेर निघाली संशयास्पद केलं तर लगेच फोन कर, तू काळजी नको करूस, लक्ष ठेवेल तन्वीवर असं म्हणतो आता इथे रविराज. येतो असं म्हणून आता निघून जातो अर्जुन. तर आता माहिती समजून वगैरे रिकामध्ये काय ते. तर आता प्रिया विचार करत असते हे अर्जुन सायली रोजच धाव घालतायत, नक्की त्यांचा काहीतरी प्लॅन असणार आहे असं म्हणते प्रिया. काहीतरी वेगळा विचार करायला हवा. तर आता प्रिया येते आपल्या खोलीमध्ये. तर आता ती सगळे पेपर्स बघते, माझ्यासाठी काय काय इन्व्हेस्टमेंट केले ते सगळे पेपर्स आणून ती बघा प्रेक्षक होते, सगळे जे पेपर्स असतात तिच्या नावावर काय काय असतं ना ते सगळं आणते ती आणि आता ती लपून ठेवते एका जागेमध्ये. तर आता कृष्णा बघते प्रिया म्हणून. तर आता सायलीला कॉल करते ती आणि म्हणते की मला इथे प्रिया दिसले का असं म्हणते ती. तर आता इथे सायली म्हणते काय कृष्णाच्या शेतावर शिधून जायचा प्लॅन आहे की काय, बघ कशी पकडते मी तिला असं म्हणते आता इथे कृष्णा. तर आता इथे सायलीला कळलेलं असतं की प्रिया घेऊन तिथे काहीतरी गेलेली असते म्हणून कृष्णाच्या शेतामध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळे पैसे वगैरे काय काय ठेवलेले असताना तिच्या नावावरती हे सगळं आता पुरून ठेवलेले असते प्रिया, म्हणजे तिला नंतर उपयोग होईल म्हणून. तर प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.